महाराष्ट्रात सध्या एकच वादळ घोंगावत आहे, ते म्हणजे अशोक खरात, भोंदूबाबा अशोक खरात. आजसुद्धा एक नाव त्यामध्ये समोर आलं आहे. एक उपजिल्हाधिकारी यांचा त्या समावेश आहे. त्यांनीसुद्धा या भोंदूबाबासोबत जमीन खरेदीचा व्यवहार केलेला आहे. म्हणजे स्वतःचे काळे पैसे जे भ्रष्टाचारातून जमा झाले ते बाबासोबत यांनी सहभागी होऊन एक जमीन खरेदी केलेली आहे. तर अशा प्रकारे एक नाही अनेक राजकीय लोक, प्रशासकीय अधिकारी मग कुठल्याही खात्याचे असू शकतात, महसूल खात्याचे पण असू शकतात. तर हे यात अडकलेले आहेत. सांगायचं तात्पर्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू आहे आणि हे या सर्व सुशिक्षित लोकांना सर्व काही माहीत असतानासुद्धा हे लोक या भोंदूगिरीच्या मागे कसे काय पडलेत, कसे काय अडकलेत, यामध्ये सर्व सुशिक्षित लोक अडकलेले आहेत. मग 1 वर्षापूर्वी ही जर बातमी आली आहे तरीसुद्धा याकडे इतर लोकांनी दुर्लक्ष केलं आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा इथे अनेक लोकांना घेऊन आल्यात. यामध्ये बरेचसे व्यावसायिकसुद्धा आहेत. म्हणजे असं वाटते की भोंदूबाबाच्या ट्रस्टवर महिला आयोगाच्या अध्यक्षा ट्रस्टी होत्या आणि त्यांनी इथं फक्त लोकांना आणायचं म्हणजे एजंटचं काम, दलालीचं काम केलं आहे असं वाटत आहे. तर समजत नाही की आपण एका संवैधानिक पदावर बसलेलो आहोत आणि आपण काय करतो. उलट त्यांनी महिलांना न्याय देण्याचं काम सोडून महिलांना फसवण्याचं काम केलं असं मला वाटतं आहे. तुम्ही काय विचार करता माहीत नाही. आता मुख्यमंत्र्यांनी जर या बातमीकडे 1 वर्षापूर्वीच लक्ष दिलं असतं तर आज जो प्रकार घडला तो केव्हाच समोर आला असता आणि या प्रकरणाला वाचा तेव्हाच फुटली असती. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं कारण अजून आपल्यासमोर आलेलं नाही. आणि आपल्याला वाटत असेल या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे, या सर्व गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे आणि हे सर्व गुन्हेगार तुरुंगात गेले पाहिजेत. तर त्यासाठी सर्वात पहिले ज्या ज्या लोकांचे संबंध या भोंदूबाबासोबत होते, ज्या ज्या निकटवर्ती होते, ज्यांचे फोटो यांच्यासोबत आहेत, त्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे. त्यांनासुद्धा आरोपी करणं गरजेचं आहे. कारण यामध्ये जर हे सत्ताधारी आपल्या पदावर असले तर पोलिसांना या चौकशी करताना बराचसा व्यत्यय येऊ शकतो. हे लोक कुठेतरी पोलिसांनासुद्धा अडचणी आणू शकतात. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांना या खुर्चीवर खाली खेचलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मी तर म्हणतो या कॅबिनेट मंत्र्यांमधले अनेक मंत्री या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकलेले आहेत. काही विरोधी पक्षातले सुद्धा आहेत. तर हे सरकार पाडणे किंवा हे सरकार बरखास्त करणे हे महत्त्वाचं आहे. तर यामध्ये न्यायालयाने सुद्धा स्वतः एक सुमोटो दाखल करून घेतला आणि याकडे गांभीर्याने बघितलं तर या प्रकरणात छडा खूप चांगला लागू शकते. कारण आपण बघतोय 2.5 वर्ष पहिलेसुद्धा यांनी कसं राजकारण केलं, कशी सत्ता जमवली आणि आतासुद्धा यांनी कशी सत्ता जमवली. दुसऱ्याचे पक्ष फोडणे, दुसऱ्याचे आमदार फोडणे, दुसऱ्याचे मंत्री फोडणे. म्हणजे यांचं जनतेच्या समस्यांकडे लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याकडे यांचं लक्ष नाही. लोकांना प्यायचं पाणी नाही त्याकडे लक्ष नाही आहे. इकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात त्याकडे यांचं लक्ष नाही. तर यांचं लक्ष फक्त एकच आहे की आमची सत्ता टिकली पाहिजे, आमचं सरकार राहिलं पाहिजे आणि आम्हाला फक्त यातून कमवता आलं पाहिजे. जनतेचं काही असो. तर माझं जनतेला कळकळीची विनंती आहे. हे मी माझं वैयक्तिक मत मांडलं. तुम्हीसुद्धा तुमचं मत मांडा, समोर या. जोपर्यंत तुम्ही समोर येणार नाही, तुम्ही बोलणार नाही, तोपर्यंत हे लोक हेच समजतील हम करो सो कायदा. जनता जर बोलली तर त्यांच्यावर केसेस दाखल करू. तुम्ही आम्हाला काही बोलू नका, आम्हाला सोशल मीडिया आमचे फोटो व्हायरल करू नका. पण तुम्ही काही पण केलं चालते, जनतेच्या भावनांशी खेळलं तरी चालते आणि तुम्हाला लोक काही बोलणार नाही असं तुम्ही गृहीत धरू नका. शेवटी जनताच या देशाची, या राज्याची मालक आहे हे लक्षात ठेवा. धन्यवाद.